First of all, I take this opportunity to thank the organizers for inviting me. Startups and innovation ecosystems is a very vibrant topic nowadays. And everybody wants to be either a mentor or a startup founder in the country. However, the city of Nagpur has to grow. I think there are a few things or a few indicators or a few इनिशिएटिव्स दॅट द सिटी नीड्स टू टेक. सर्वप्रथम मला असं वाटतं की नागपुरात हाय रिस्क कॅपिटलची फार जास्त गरज आहे. 2022च्या आधी परिस्थिती अशी होती की एकही सेंट्रल गव्हर्नमेंटचा किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा फंड नव्हता इथल्या स्टार्टअप्सला फंड करायला. पण 2022मध्ये पहिल्यांदा IIM नागपूरला सेंट्रलनी स्टार्टअप इंडिया सीड फंड दिला. त्याच्यातून आपण 15 स्टार्टअप्सला साधारणतः एक 5 कोटीचा वाटप केला. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसलं की 15 त्या स्टार्टअप्सला जेव्हा फंड केलं तेव्हा प्रायव्हेट इक्विटीच्या लोकांचं पण लक्ष त्या स्टार्टअप्सकडे गेलं. सो अनलेस द गव्हर्नमेंट सपोर्ट्स अ पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह, प्रायव्हेट इक्विटी त्याच्या मागे चालून येत नाही. तर तेव्हा ते ट्रस्ट करणं चालू करतात. त्याच्यानंतर ज्या काही बऱ्याचशा अजून स्कीम्स आहे स्टार्टअप्समध्ये त्या पण इम्प्लिमेंट ज्या IIM नागपूरने केल्या. त्याच्यानंतर वी हॅव सीन सिग्निफिकंट इंटरेस्ट फ्रॉम प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स who want to now invest, may it be 3 lakhs, 5 lakhs, 50 lakhs, up to 2 crores, 3 crores, private individuals who are wanting to do it. तर हाय रिस्क कॅपिटल एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला इथे उपलब्ध करून देणं. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर, अँड नॉट इन एनी रँक बट मोस्ट क्रिटिकल फॅक्टर इज ॲज अ सिटी वी हॅव टू बी ओपन टू फाइंडिंग सोल्युशन्स, rather sustainable solutions to the pressing challenges of the city and through our own mechanism. दुसरं कोणी आणून आपल्याला काही सोल्युशन देणार नाही आहे. यांनी तसं केलं त्याला ते सोल्युशन मिळालं म्हणून आपल्यालाही ते मिळणार असं बिलकुलच गरजेचं नाही आहे. नागपुरात नागपुरी सोल्युशन मिळू शकतं आणि नागपुरी सोल्युशनसाठी महानगरपालिकेने किंवा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशननी तसे प्लॅटफॉर्म्स, तसे इनिशिएटिव्ज उभं करणं गरजेचं. देर कॅन बी अ इनोव्हेशन, नागपूर इनोव्हेशन वीक विच कॅन बी अ सर्टन आयडिया, ज्याच्यात डिस्ट्रिक्टचे अर्बन चॅलेंजेस काय आहेत किंवा ॲज अ डिस्ट्रिक्ट तालुक्यांमध्ये आपल्या काय चॅलेंजेस आहेत याच्यावरती काही इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स आफ्टर हॅव्हिंग स्पेसिफिक प्रॉब्लेम स्टेटमेंट्स. कारण यूट्यूबचा व्हिडिओ बनवणं हे इनोव्हेशन नाही राहू शकत. इंस्टाग्रामचा व्हिडिओ बनवणं हे इनोव्हेशन नाही आहे. ती फक्त PR आणि पब्लिसिटी आहे किंवा त्याला आपण मॅनेजमेंटच्या भाषेत स्टोरी टेलिंग म्हणतो, ते राहू शकतं. पण महत्त्वाची गोष्ट अशी की जे काही चॅलेंजेस आहेत त्याचे सोल्युशन्स आपले यूथ देऊ शकतात का, ते महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण यूथला चॅलेंज करू की इथे अपॉर्च्युनिटी आहे, तुझं डोकं लाव इथे, तेव्हा ते पण थांबणं चालू करतील नागपूरमध्ये, कारण त्यांना पण ऑपॉर्च्युनिटी दिसेल. ती ऑपॉर्च्युनिटी दाखवणं हे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे किंवा मग इनफॅक्ट एनेबलर्सचं काम आहे. वन ऑफ द एनेबलर्स इज नागपूर विद्यापीठ, अनदर कुड बी IIM नागपूर, व्हेरियस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, किंवा महत्त्वाचं म्हणजे ICTRD ज्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला की इथे येऊन सगळ्या स्टेक होल्डर्सला एकत्रित केलं. दिस कॅन ऑल्सो बी दॅट, किंवा जॉईंटली पण हे केलं जाऊ शकतं. तिसरं महत्त्वाची गोष्ट की ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आपल्याकडे आहेत त्यांच्याकडे सगळ्या एन्सिलरी इंडस्ट्रीज उभ्या आहेत. मला एक फार म्हणजे असं कधीच बोलल्या नाही जात असं एक उदाहरण मी घेतो इथे. छत्रपती संभाजीनगर एक असा जिल्हा आहे जिथे पूर्ण विश्वात यूज केलेल्या कोणत्याही 4 व्हीलर, 3 व्हीलर, 2 व्हीलर, मल्टी व्हीलर व्हेकलचा प्रत्येक पार्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये बनतो. वर्ध्याचे आपले बजाज फॅमिलीचे तिथे गेले आणि त्यांनी मी जे ऐकलं आहे माझ्या मोठ्यांकडून की इथे काही लँडचे इश्यूज झाले होते, मग ते तिकडे गेले आणि त्यांनी तिथे ते उभं केलं. पण आजच्या डेटला असं आहे की बजाजला पाहून बाकीचे सगळे ऑटो इंडस्ट्रीवाले छत्रपती संभाजीनगरला गेले. तसं पाहिलं तर रिसोर्सेसच्या मानाने छत्रपती संभाजीनगर नागपूरपेक्षा फार कमी आहे. जे नॅचरल रिसोर्सेस आपल्याकडे आहे ते तेवढे त्यांच्याकडे नाही. पण ज्या प्रकारे ऑटोमोटिव्हचं त्यांनी उचललं, एथरचं नॅचरल डिसिजन होतं, एथर एनर्जीचं नॅचरल डिसिजन होतं छत्रपती संभाजीनगरला जायचं. दुसरं कोणी घेऊच नव्हतं शकत एथरला. एवढी क्लिअर पोझिशनिंग छत्रपती संभाजीनगरने उभी केलेली आहे. आपल्याकडे आता जे सध्या लक्ष महास्ट्राईड नावाचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यात मित्रांनी म्हटलं आहे की डिफेन्स आणि एरोस्पेससाठी फार छान आहे, पण डिफेन्स आणि एरोस्पेसच्या मोठ्या इंडस्ट्रीजला पूरक असणाऱ्या ॲन्सिलरी इंडस्ट्रीज
किंवा ॲन्सिलरी जे प्रॉडक्ट्स आहे किंवा सर्व्हिसेस आहेत ते देणारे स्टार्टअप्स आपल्याकडे उभे आहे का, ही पण एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि ही ऑपॉर्च्युनिटी उभी करायसाठी पण एक हॅकेथॉन, इनोव्हेशन चॅलेंज, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये बऱ्यापैकी त्या गोष्टी काही होतात. मागच्या वर्षी नागपूर पोलीससोबत गरुड दृष्टी वॉज वन ऑफ द आउटकम्स ऑफ दॅट हॅकेथॉन. तर अशा प्रकारच्या गोष्टी त्या एका वर्षातून एक करण्यापेक्षा क्वार्टरला एक कराव्या, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नागपूरचे आपले सर्वांचे लाडके गडकरीजी एक गोष्ट फार प्रामुख्याने त्यांच्या सगळ्या भाषणांमध्ये म्हणतात, ती म्हणजे वेस्टमध्ये खूप वेल्थ आहे. ती खरंच आहे. कारण ज्या बऱ्याचशा वेगळ्या पॉलिसीज आता ऑटोमोटिव्हमध्ये व्हेकल स्क्रॅपिंगमध्ये आणल्या, व्हेकल स्क्रॅपिंगचा जो हब आहे असं म्हणणारं कोणचंच शहर नाही आहे भारतात. गार्बेज रिसायकलिंगचं इंदोरने ती पोझिशन घेतलेली आहे ऑलरेडी. ती आपण अजूनही ओपन आहे ती पोझिशन, ती आपण घेऊ शकतो. टुरिझम मध्ये आपल्याकडे ॲग्री टुरिझम म्हटलं तर अपॉर्च्युनिटी आहे, वाईल्ड लाईफ टुरिझम म्हटलं तर अपॉर्च्युनिटी आहे. पण प्रॉब्लेम आहे की आपण नागपूरला पोझिशनच नाही करू शकत. जसं भारताच्या प्रधानमंत्री जेव्हा गुजरातचे CM होते, त्यांनी कुछ दिन तो गुजारिये गुजरात में चं कॅम्पेन जे उभं केलं, तसं नागपूरला किंवा मध्य प्रदेश टुरिझमने जे कॅम्पेन उभं केलं तसं नागपूरला करणं गरजेचं आहे. बरेचसे ॲडव्हेंचर टुरिझम स्पॉट्स आपल्याकडे नागपूरच्या आजूबाजूला आहे. नागपूर इज कॉल्ड एज द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. पण ते मार्केट बऱ्यापैकी होत नाही. तर होलिस्टिक अप्रोच टेकिंग अ होलिस्टिक अप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड ॲट द एंड ऑफ इट आय वुड से की नागपूरला प्रोडक्टाईज करणं गरजेचं आहे, की व्हॉट इज इट दॅट नागपूर ऑफर्स. ते म्हणजे हे इकडे ब्रोशरमध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे, पण असं नाही आहे की ते फक्त नागपूरच मार्केट करून, ते इंदोरी मार्केट करू शकतं, ते भोपाली मार्केट करू शकतं, ते रायपुरी मार्केट करू शकतं. त्याच गोष्टी रायपूर पण आहे. पण नागपूरमध्ये why is Nagpur the land of opportunity? Is focusing on that, bringing that out, putting it on the national media and putting it on the state level is also very, very important. And running behind what entire world is running behind is not going to solve the challenge, solve the problems, or not going to bring economic prosperity to Nagpur. Probably we need to take an entrepreneurial approach. जिथे कोणीच नाही जात तिथे आपण जायला पाहिजे. That could be one of the way of positioning Nagpur. Thank you.